मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक मधल्या खड्डेमय रस्त्यांची केली पाहणी। शहरातील उद्योजकांनी घेतली होती भुजबळांची भेट। बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मुंडे घराण्यातील यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणात माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह यशश्री मुंडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज। नांगरे पाटील यांच्या नावानं डिजिटल अरेस्ट। संभाजीनगरमध्ये नांगरे पाटलांच्या चेहऱ्याचा वापर करून फसवणूक। दहशतवाद्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा रचला बनाव। डोंबिवली एमआयडीसी निवासी भागामध्ये नळाला गढूळ पाणी। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। एमआयडीसीकडे तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष। भंडारा जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा फटका। 4936 हेक्टरमधील पिकत जमीन दोस्त। जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल जाहीर। वाशिमच्या जवळका रस्त्याची दुरावस्था। वाहन चालकांना करावी लागते कसरत। बस स्टँडपासून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे। सिल्लोडमधल्या भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले। भाजीपाला आवक कमी झाल्यानं भाजीपाला महागला। भाजी मंडईमध्ये भाजीपाल्याच्या दुकानांमध्ये शुकशुकाट। शाळेत जाण्यासाठी सोय नसल्यामुळे घोड्याचा आधार। सोलापूरच्या बार्शीमधल्या एका शालेय मुलाची अनोखी शक्कल। शाळेत जाण्यासाठी चक्क घोड्याचा वापर। छत्रपती संभाजीनगरमधल्या विद्यादीप बालगृहामध्ये धिंगाणा। बालगृहाच्या कर्मचाऱ्यांची कारागृहातून सुटका करण्यासाठी मुलींचा धिंगाणा। आणि छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात धक्कादायक घटना। 23 वर्षीय कामगाराची मारहाण करून हत्या। पोलिसांकडून तपास सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।